बघा, अंशस्थानी कंसामध्ये 963 अधिक 476 वर्ग अधिक कंसामध्ये 963 वजा 476 वर्ग, छदस्थानी 963 गुणिला 963 अधिक 476 गुणिला 476 ही पदावली सोडवायची कशी सर? लेकरांनो, साधं आणि सोपं गणित. इथं प्रश्नामध्ये दर्शवलेल्या संख्या, उदाहरणार्थ ए म्हणजे ही 963 संख्या आहे, या काही गोष्टी ध्यानात ठेवा. बी म्हणजे उदाहरणार्थ 476 ही संख्या आहे. या गोष्टीचा जर विचार केला, या गणिताला मांडता येईल कसं? ए म्हणजे 963, बी म्हणजे 476, म्हणजे मांडा आता. ए 963 अधिक बी म्हणजे 476, याचा अर्थ अशा पद्धतीने ही मांडणी होईल. मग आता इथं अधिक चिन्ह परत 963 म्हणजे ए, बी म्हणजे 476, मग ही अशा पद्धतीने इथं मांड. छेदस्थानी गणित काय म्हणते? 963 गुणिला 963 म्हणजे ए आहेत 963, याचा अर्थ ए गुणिला ए. परत अधिक चिन्ह 476 म्हणजे काय आहे तर बी, इकडं बी गुणिला बी. ओके, आता याचा विस्तार कसा होतो तुम्ही आम्ही शिकलो सगळेजण की कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग असेल तर या सूत्राचा विस्तार ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग असा होतो. इथं हे सुद्धा सूत्र बघा, कंसामध्ये ए वजा बी आणि त्याचा वर्ग आहे, याचा सुद्धा विस्तार कसा होईल? ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग याप्रमाणे झालेला हा विस्तार या पहिल्या सूत्राचा दुसऱ्या सूत्राचा इथं अधिक स्वरूपात मांडू. जसं की ए अधिक बीचा वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, परत अधिक चिन्ह लक्षात घ्या. ए वजा बी कंसामध्ये घेतलं नाही तरी चालते, अधिक वजा हे पुढचं पद वजाच येणार आहे. मग ए वजा बी आणि त्याचा वर्ग याचा विस्तार कसा होतो तर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, छेदस्थानी ए गुणिला ए म्हणजे काय हो सर? ए वर्ग. याला मिडल मध्ये घ्या सर, ए वर्ग. कसा आला ए वर्ग? ए गुणिला ए आणि बी गुणिला बी म्हणजे काय? बी वर्ग. लक्षात घ्या, अधिक 2ab वजा 2ab, एक संख्या अधिक एक संख्या वजा. जर त्या संख्या सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही संख्यांचा होत असतो लोप. मग आता इथं उरलं काय? ए वर्ग अंशस्थानी ए वर्ग, इकडे घ्या सर, काय उरलं? ए वर्ग उरलं, अधिक इथं बी वर्ग उरलं, परत अधिक ए वर्ग उरलं, अधिक बी वर्ग उरलं सर, छेदस्थानी ए वर्ग आणि अधिक बी वर्ग. ए वर्ग इथं अंशस्थानी 2 ए वर्ग आहेत, बी वर्ग अंशस्थानी 2 बी वर्ग आहेत. म्हणून 2 आम्ही कॉमन काढून कंसामध्ये जर अशी मांडणी केली तर चालते का? हो सर. इथं ए वर्ग म्हणजे किती ए वर्ग आहेत? 2 ए वर्ग म्हणजे 2 गुणिला ए वर्ग, याचा अर्थ 2 ए वर्ग. 2 कंसाबाहेरील कंसातील पदाला गुणिला, मग अशी मांडणी उत्तरा परत पावलं भराभर वळती व्हावी यासाठी आम्ही करू शकतो. मग आता 2 बी वर्ग याचा अर्थ 2 बी वर्ग, इथं बी वर्ग 2 आहे म्हणजे 2 बी वर्ग आहे, म्हणजे 2 कंसामध्ये बी वर्ग यांचा गुणाकार 2 बी वर्ग. ओके, आता छेदस्थानी असलेले पद ए वर्ग अधिक बी वर्ग, हे कार्यक्रम खालाच होते. अंशस्थानी असलेले छेदस्थानी असलेले सारखे पद काटाकाटी. ओके, मग आता उरलं काय तर 2. हे तुमच्या 2 विचारल्या प्रश्नाचं किंवा पदावलीचं उत्तर. ओके, विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतात.